विहारला आमचं खूप फिश आवडतात. तर इथे विहारला मी होमवर्क करायला आणलं रूम मध्ये, तिकडे टीव्ही चालू आहे ना. बघू शकता अशी सिंपल उडदाची डाळ मस्त करायची छानपैकी आणि इकडे आपले फिश. तर आता इथे बेसन पण माझं क्लीन झालेलं आहे आणि तुम्हाला देखील तर बघू शकतो इथे वरती ना सगळे छोटे छोटे भांडे आणि वरती ताट ठेवलेले बघू शकतो. थोड़ा आगे भी लेंगे रुक क्या वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तर आय थिंक संध्याकाळची नवीन सुरुवात. तर मी आज संध्याकाळचं रुटीन दाखवते. संध्याकाळी 7 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत, इथे 7 वाजले एकदम कन्फर्म. तर चहा नाही घेतला, तर इथे दूध आणलेलं आहे. आणि ना आम्ही बाहेर गेलो होतो. आज बुधवार आहे ना, बाजार होता बुधवारचा, आठवडी बाजार. तर फिश खूप छान मिळतात, तर फिश आणलेले आहे. तर जास्त मला शूट करता आलं नाही, कारण संध्याकाळी गेलो इतकी थंडी होती ना बापरे, तर थोडंसं शूट केलं मी. तर आता ना फिश फ्राय करणार आणि खिचडीच करणार आहे. आणि संध्याकाळचं तुम्हाला 10 वाजेपर्यंत माझं रुटीन दाखवणार. तर आता इथे दूध तापत ठेवते आणि चहा ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी. चला, तर इथे ना स्वयंपाकाची तयारी करते. तर इथे मस्त ठेवलेलं आहे उडदाचं वरण, भात झालेला आहे आणि ना पोळ्याने करत आहे. दूध पण मस्त तापवलं, चहा व्यवस्थित वाटाने. असं मला ना कसं तरी माझी तब्येतच बरी नाही 2-3 दिवसापासून. तर मग वैभव बोलले की खिचडीच कर, पण मग मला खिचडी नव्हती खायची. आजार परत ना माझी मम्मी मस्त उडदाची वरण करायचं. उडदाची म्हणजे हिरवी मिरची लसूण टाकून नुसतं सिंपल वरण करायची. तर तसंच वरण करणार आहे, उडदाचं वरण आणि भातच खाणार आहे. वरण भातच खाणार आहे आज मी. आणि फिश नाही खाणार. मस्त फिश आणलेले, तर वैभवने मस्त मॅरिनेट केली बघू शकतो. इथे मॅरिनेट करून ठेवलेले आहे मस्त छानपैकी. तर मी फक्त फ्राय करून देणार त्यांना. आणि ना विहारला मी इनो आणि जलजिरा पाठवलं घ्यायला, कारण माझी तब्येत इतकी बरीच नाही, म्हणजे मला कसं तरी होतंय. म्हणून मी आज म्हटलं जरा संध्याकाळी थोडंसं बरं वाटतंय ना, तर मग संध्याकाळी व्हिडिओ करू. 7चं रुटीन दाखवू, माझं संध्याकाळचं रुटीन दाखवू. तशी मला कमेंट पण आली होती की तुम्ही तुमचं संध्याकाळचं रुटीन दाखवा. तर मग म्हटलं चला आज वेळ आहे, आज थोडंसं बरं वाटतंय आता मला, तर मग संध्याकाळचं रुटीन दाखवू. मग माझं स्वयंपाक ऑलरेडी झालेलंच आहे. आता फक्त वरण मी कसं साधं करते ना उडदाचं वरण, ते दाखवेल तुम्हाला. आणि मस्त फिश तळून घेणार. आणि बाकी मग बाकीचं डिशवॉशरला भांडे मी कशी लावते वगैरे ते पण सांगणार, कोणकोणते भांडे लावते ते सुद्धा दाखवणार तुम्हाला. तर चला आता मी ना इथे भात पण झालेला आहे आणि वरण पण होईल. फिश तर मस्त मॅरिनेट केलेली वैभवने, ते फक्त तळायचे, बाकी काही नाही. आणि विहानचा थोड्या वेळाने अभ्यास येत आहे स्वयंपाक झाला. इथं मस्त विहान जलजिरा आणलेला आहे रामबंधूचा, तर आता तो मस्त मी घेणार. त्याच्याने थोडं बरं वाटेल. आणि इनो आणलेला आहे जेवणानंतर, इनो घेणार. तर आता ठेवून देते साईडला आणि जलजिरा घेते पहिल्यांदा, कारण खूप कसं होतंय. आणि गोळी पण घेणार मेडिसिन. चला बोलते नंतर तुमच्याशी. आणि हा आज ना आम्ही दुपारी इकडे पण गेलो होतो, काय म्हणतात आपलं दादांना, माझे सासरे त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो चेकअपला वगैरे. मग त्याच्यानंतर मग कपडे टाकलेच नाही मी, तेव्हा कपडे टाकलेले, तर मला लक्षातच नाही राहिलं कपडे वाळत करायचे. तर कपडे वाळत करायचे तशीच मशीनमध्ये आहे, तर आता करावं लागतील. नाही तरी दुपारच केले असं, तर मला नंतर नाही राहिलं. तर ना आता जलजिरा मस्त पिऊन कपडे वाळत करणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ना उडदाचं वरण मी कसं साध्या पद्धतीने करते ते दाखवणार. खूप चांगलं असतं, म्हणजे आपण आजारी पडलो, ताप आला किंवा आपल्या मुलांना ताप वगैरे आला, त्यावेळेस उडदाचं वरण खाल्लेलं खूप छान राहतं, म्हणजे एकदम चांगलं असतं. तर मी तुम्हाला दाखवते उडदाचं वरण मी कशी करते, साधा सिंपल माझी मम्मी करायची तसं. तर आधी जलजिरा घेऊन घेते पटकन.
तर मस्त जलजिरा रामबंधूचा आहे. तर बघू शकता मस्त रामबंधूचा जलजिरा आहे. आता तो किती मस्त खूप छान, मला खूप आवडतो. तर ना आता इथे कपडे काढून घेते आणि कपडे वाट करून देते. नंतर मग उडदाची वरण आणि फिश करणार. चला आता पटापट. तर ना इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे. कच्च्या मिरच्या आहे पण लाल झालेल्या आहे. आणि आता लसूण सोलून घेते, भरपूर सारा लसूण. कारण सिंपल डाळ करायची आहे. लसूण आणि मिरच्याच लागणार आणि जिऱ्याची फोडणी फक्त बस. आणि हळद नाही टाकलं चालतं, पण मग थोडंसं कलरला हळद टाकणार. आणि मग तुम्हाला दाखवते. आणि ते डाळ पण शिजली असेल बोलतो. मस्त शिजलेली आहे, बघू शकता. त्याच्यात आता पाणी टाकेल थोडंसं. आणि घट्टच डाळ करायची, छान लागते घट्ट उडदाची डाळ. तर ना इथे मस्त खलबत्त्यात आता लसूण आणि मिरच्या कुटून घेते मस्त छानपैकी. आणि इथे तापत ठेवते आपलं पॅन. आणि तेल एकदम कमी टाकायचं आहे आपल्याला उडदाच्या डाळीला. एकदम म्हणजे 1 चमच टाकायचं, जास्त नाही. इथे तेल खूप तापलं होतं, चिमणी लावून दिली. तर आता त्यात टाकायची फक्त जिरे आणि आपल्या कुटलेली मिरची आणि लसूण भरपूर त्याला. आणि हिंग टाकायचे थोडंसं. आणि हळद, बस एवढंच टाकायचं आहे. एकदम कमी तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि खूप छान मस्त फोडणी बसली. आता आपण डाळ टाकून उडदाची पाणी टाकलं त्याच्यामध्ये. उडदाची डाळ एकदम रेडी आहे. लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊन. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आता मीठ टाकते त्याच्यामध्ये. तरीही टाकणार आहे मी सी सॉल्ट. मीठ सी सॉल्ट नाही, रॉक सॉल्ट आहे, सॉरी. हे मीठ टाकणार. तर इथे आपली उडदाची डाळ मस्त आता बॉईल होऊ देऊ छानपैकी. आणि मस्त एन्जॉय करू. खूप छान, मला तर खूप आवडते ही उडदाची डाळ, माझी फेवरेट आहे सगळ्यात. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर इथे डाळ तर टाकलेली आहे, भात पण झाला आहे. तर आता ना फिश तळून घेणार. तर फिश ना शॅलो फ्राय करणार, डीप फ्राय नाही. एकच फिश तळून घेणार आता याच्यामध्ये.
तर एक एकच फिश तळणार, कारण ना तो पॅन तेलकट होता, तेलाचा होता. त्यात काय केलं होतं मी सकाळी पॅनकेक केलेले, तर म्हटलं आता त्याच्यामध्येच करून घेते, दुसरं काढण्यापेक्षा मग एक एकच तळून घेणार. तर आता इथे तेल तापतंय. आणि तुम्हाला माहिती फिश केल्यानंतर खूप उडतं, तर मला खूप साफ करावं लागेल आता जेवण झाल्यानंतर. आणि तीच फिश कसा मला तर एवढं नाही आवडत, पण वैभवला खूप आवडतात. तुम्हाला माहित नसेल तर डॉक्टरांना खूप फिश आवडतात. म्हणजे प्रत्येक कोणी डॉक्टर असतो त्यांना जास्त चिकन मटनपेक्षा फिश जास्त आवडतात. तसंच वैभवला पण फिशच आवडतात खूप. तर मग मी तर खात नाही, पण मग त्यांना खाऊ देते फिश. आज पण म्हटलं मला काही खायची नाहीये, पण तुम्ही घ्या, मी करून देईल. मग त्यांनी मला मस्त मॅरिनेट करून दिले. आता मी मस्त फ्राय करणार. मी आज नुसतं वरण भातच खाणार आहे, असंच साधं सिंपल. तर आता इथे फिश तळून घेते मस्त पैकी. आणि त्याला सिंपल काहीच नाही, फक्त मसाला वगैरे लावून आलं लसूण पेस्ट वगैरे लावून मॅरिनेट केलेला आहे. तर आता असंच तळून घेते. नदीची फिश आहे, तर खूप पोषक सिंपल उडदाची डाळ मस्त करायची. आणि ते आपले गोल्डन ब्राऊन करून तर इथे मस्त डाळ बॉईल झालेली बघू शकता. बंद करून देते. तर आपली डाळ एकदम रेडी झाली, भात पण रेडी. आता फिशर तळते, ते झालं की झालं. तर फिश बघू शकता खूप उडतात असं. तर इथे मस्त आपले फिश फ्राय होत आहेत छानपैकी. तर आपण काढून घेते, ते तळलेले आहे. तर बघू शकता आपले फिश. हा थोडासा बाकी आहे. थोडासा बाकी तो दुसरा टाकून घेते मी. तर इथे आपला फिश बघू शकता एकदम ना असा क्रिस्पी. किती छान दिसते. आता हे पण तळून घेते मी. तर चला आता तळली की तुम्ही दाखवते. तर इथे 2 फिश झालेली मस्त तळून बघू शकता. तर नेमके ना माझं काय म्हणतात ते आपले टिश्यू पेपर संपलेले, म्हणून मग आता असंच ठेवले. तर असे बघू शकता. तर आता हे 4 फिश होते. तर मस्त फिश फ्राय असं खूप खावंसे होतं, पण मग आज ना मला मनच नाही खायचं फिश खायचा. तर तिला आमच्या खूप फिश आवडतात. काय डिश आहे आमची कियाला कशी खाते की आमची कियाला फिश कशी खा बरं. छान आहे बापरे. जर डॅडीला काढून देते ना एवढं खा. तर इथे बघू शकता फिश. आता हे आईना देते एक, आईना देते.
तर इथे झालेली आहे फिश, एक आईनं दिला आणि बाकी मग वैभव आणि विहान खातील. विहानला पण एवढे आवडत नाही फिश, पण कियाराला आणि वैभवला खूप आवडतात. कियाराला तर झिंग्या वगैरे ते सुद्धा आवडतं. तर तेच आता इथे राहिलंय स्वयंपाक माझा. तर मी बाकीचे इथे आवरून घेते जेवणाच्या अगोदर. हा सगळं आवरून घेते. त्याचा अभ्यास घेते थोडा वेळ आणि मग जेवण करू. चला. 2 मीटर आणि सेंटीमीटर लिहायचंय का? हा, मीटर्स आणि सेंटीमीटर्स. मीटर्स and 07 सेंटीमीटर. आता हे कसं येणार? थांब. आता काय 96 मीटर येईल. हा तिथे नाही, इथे. हा हे 16 मीटर येईल. हा आणि 09 सेंटीमीटर. तसंच आहे. हा ली कळलं ना तुला? हा, बरोबर नाही असलं. मीटर्स and 09. तर इथे विहान आमचा स्टडी करतोय. त्याला स्टडीला बसवलं जेवणाच्या अगोदर. तर आता कियारा फिश मागते, तर आता मी तिकडला फिश देते. एवढाच आहे ना अभ्यास? हा, हे याच्यात नाही ना काही? आणि याच्या खाली पण आहे. हा ते नंतर बघू. आधी हे एवढं करून टाक फुल. हा कम्प्लीट. चला. तर मी इथून बघितलं असेल विहानला मी अभ्यासाला बसवलं आणि कियाला नुसती मध्ये मध्ये येत होती. तिला फिश खायचे. हो ना कियाला? तिला खूप चव लागली फिशची. कशी मागते बघू शकता. तिला खूपच आवडतात. हो देते थांब. तर तिला मी आता ना फिश काढून देते आणि चला बोलते नंतर तुमच्याशी. तर आमचं जेवण झालं. कारण ना माझी फोनची चार्जिंगच संपली होती. मी म्हटलं जेवण करून घेऊ. जेवण झालं आणि इथे एवढे भांडे साचलेले बघू शकता. भरपूर भांडे आता साचलेली. आणि आता ना फिश खाल्ली होती. फिश केली ना तर खूपच तेलकट झालेला आहे. इथे गॅस तो क्लीन करून घेते पटकन आता. आणि आदल्या दिवशी कसं राहते क्लीन असलं ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा येत नाही स्वयंपाक करायला, टिफिन करायला. कारण मला सकाळीच उठावं लागतं 6ला. तर त्याच्यामुळे मग करूनच घेते पटापट. उशीर झाला तरी चालतं. आता हे क्लीन करून घेते आणि मग डिशवॉशरला खाली लावणार.
तर ना डिशवॉशरला भांडे लावून देते. तर मी कसे भांडे ठेवते ते तुम्हाला दाखवते. वरती सगळे छोटे छोटे ठेवते. इथे कप वगैरे वाट्या असे सगळे इथे ठेवते आणि भांडे धुवूनच ठेवते असे विसरून. असं बघू शकता इथे तर असे राहतात भांडे. तर असे ठेवून देते मी. तर वरती सगळे छोटे छोटे भांडे आणि चमचे आपले. हा चमचा बघू शकता असा आहे. तर अशा ह्या पद्धतीचे मी ठेवून देते. ताट आहे ना ते सगळे खाली ठेवणार. तर आता इथे पटापट मी बाकीचे ठेवून देते. तर मी डिशवॉशरला भांडे लावलेले खाली बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. आणि हे आता ना एक्स्ट्राचे भांडे मी घासून घेतले जे बसत नाही त्याच्यामध्ये जास्त. तर मग मी ते आता हातानेच घासून घेतले. घासून तर एवढेच भांडे घासले, जास्त काही नाही. आणि ही बरणी आहे ना ती नंतर धुवेल मी, उद्या वगैरे लावून देईल. तर आता हे बेसिन पण घासून घेतलं मस्त. तर रोज रात्रीचं असंच रुटीन असतं माझं. डिशवॉशरला भांडे लावायचे, बाकीचे एक्स्ट्राचे भांडे सगळे घासून घ्यायचे. आणि ना आणि हे नॉनस्टिक इथे तर काही लावता येत नाही डिशवॉशरला. तर आता इथे बेसिन पण माझं क्लीन झालेलं आहे. आणि तुम्हाला डिशवॉशरला भांडे कसे लावले मी तर दाखवते. तर बघू शकता इथे वरती ना सगळे छोटे छोटे भांडे आणि वरती ताट ठेवलेले बघू शकता. एवढे भांडे बसवलेले मी, खूप भांडे होते आज तर. आणि खाली एवढे भांडे बसवलेले आहे. एवढे पूर्ण ताट वगैरे परात पातिले मोठे सगळे बसवलेले आहे. तर ते असे लावून घेणार. आणि ना काय करायचं असतं डिशवॉशरमध्ये. तर इथे ना हे काय म्हणतात आपले जे हे आहे ना ब्लेड आहे ना ते फिरून बघायचे इथे. तर हे नाही लागत आहे. खालचा ब्लेड फिरून बघू, तो पण नाही लागत आहे. आणि हा खालचा ब्लेड तो पण नाही लागत आहे. तर म्हणजे सगळे ब्लेड फिरून बघायचे. म्हणजे लागले नाही ना तर त्याच्याने आपल्याला म्हणजे कळतं की कोणतंच भांडं लागत नाही. इथं ब्लेड तुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे आता मी ना डिटर्जंट टाकणार. तर इथे डिटर्जंट एवढीच टाकलेली आहे लावून. खूप दिवस जाते याची डिटर्जंट. दुसरं लिक्विडने चालत भांड्या घासण्याचं. तर आता इथे मी लावते मशीन. आणि पॅक बसले. तर मी इथे लावणार आहे ऑटोवर. तर आता ही इको आहे ना ऑटोवर लावणार. तुम्ही ना इकोवर सुद्धा लावू शकता. जास्त भांडे म्हणजे खराब आहे खूप. तर मग नाही मी तसं ऑटोवरच लावणार कारण एवढं काही खराब नाही ऑटोवर. आणि इथे स्टार्ट. तर इथे आपलं डिशवॉशर स्टार्ट झालेलं आहे. आणि इथे एक्स्ट्राचे भांडे पण घासून झालेले आहे. आता किचन पुसून घेते मस्त. जस्ट गॅस पण पूर्ण क्लीन केलेला आहे. तर इथे माझं किचन पण क्लीन झालेलं आहे मस्तपैकी. तर असं माझं असतं रात्रीचं रुटीन. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते कारण ना आता मला विहानच्या टिफिनची तयारी, वैभवच्या टिफिनची तयारी करून ठेवणार. आता थोड्या वेळाने भाज्या वगैरे काही असेल निवडून ठेवणार, लसूण निवडून ठेवणार. तर व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, माझं संध्याकाळचं रुटीन बघायला आवडलं असेल, रात्रीचं रुटीन 7 ते 10 10:30 पर्यंत रुटीन आवडलं असेल बघायला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.